त्यांना सगळंच माहिती आहे, पण त्यांना ते दुर्लक्ष करतात. ज्या डिमांड आहेत, मागण्या आहेत, त्या सर्व योग्य आहेत आणि 100% त्यांना न्याय भेटण्यासारखे आहेत. एकदा सुशिक्षित लोकांना संधी द्या देश चालवण्याची. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सध्या पुण्यामध्ये होत आहे. हे आंदोलन मुळातच सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालं होतं. आपण पाहिलं दिल्लीत हे आंदोलन पार पडलं, त्यानंतर आज पुण्यात हे आंदोलन होत आहे. जेन झीचं आंदोलन म्हणून देखील या आंदोलनाला ओळखलं जात आहे. आता जेन झी आणि सोशल मीडियाचा संबंध किती आहे तो आपल्याला माहिती आहे आणि सोशल मीडियावरती आपण जे मीम पाहतो त्या मीमचा इथे प्रभावीपणे वापर केला गेला आहे. मीम मटेरियल या आंदोलनामध्ये खूप पाहायला मिळते आणि त्याच मीम मटेरियलच्या माध्यमातून सरकारला टोले लगावले जातात. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आहे ते जेन झीचं एक आंदोलन म्हणून देखील ओळखलं जात आहे. आणि आम्ही इथे ऑब्झर्व केलं आहे की आता तुमच्याकडे जो बोर्ड आहे टाइमपास मूवीमधला एक बोर्ड आहे आणि तो मीम मटेरियल सारखा आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही सरकारला टोले लगावतात. तर काय सांगा? इथे आली आहे, माझी लेकरं फार लहान आहेत, त्यांच्या भविष्यासाठी. जर आजच ही अवस्था आहे तर पुढे जाऊन काय होणार आहे, तर त्यांच्या भविष्यासाठी मी आलेली आहे. हां, मी एक आई आहे. हे एक सारख्याच आहे, ज्यांना कळायचं असेल त्यांना ते नक्कीच कळेल. पण तुम्हाला वाटतं का की हे सोशल मीडियाचा जो मीम मटेरियल आहे सरकारपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, तर सरकार ते हलक्यात घेत आहे का? हलक्यात आता मला असं वाटतं की सरकार असं आहे, त्यांना सगळंच माहिती आहे, पण त्यांना ते दुर्लक्ष करतात. त्यांना सगळंच माहिती आहे, सगळ्यांना सगळंच माहिती आहे, सगळ्यांना सगळंच कळतं. पण असो, पण म्हणून काय आपण आंदोलन करायचं नाही किंवा आवाज उठवायचा नाही. आपल्याला नक्कीच आवाज उठवावाच लागेल, कुठून तरी सुरुवात करावीच लागेल. यापूर्वीही केलेलं आहे आणि आताही करूया. मला वाटतंय का या कॉक्रोच जनता पार्टीचं काही भविष्य असेल? का नाही असणार? तुम्हाला काय वाटतं का नाही असणार? कुठून तरी सुरुवात करायला, आणि ही सुरुवात आहे आणि माझा सपोर्ट आहे आणि असे भरपूर लोक आहेत जे सपोर्ट करतीलच. मला तर भविष्य दिसतंय, म्हणूनच मी आली आहे. नक्कीच आपल्याकडे अजूनही काही असे आंदोलक आहेत जे सहभागी झालेले आहेत, तिथे आपण बघू शकतो. हे एक बॅनर आपण बघू शकतो. आपण इथे बघतो एक इंटरेस्टिंग गोष्ट की मीम मटेरियल सगळं आम्हाला दिसतोय मोस्ट ऑफ बॅनर्समध्ये आणि त्या बॅनरच्या माध्यमातून सरकारला सरकास्टिक पद्धतीनं एक टोले लगावले जातात. तुम्ही काय सांगता? नक्कीच ही जी जनता दिसते ते मोस्ट ऑफ द युवक आहेत, जेनझे आहेत आणि त्यांचा रोष सरकारच्या प्रति रोष दाखवण्याची पद्धत ही वेगळी आहे. नॉर्मल प्रकारे जी चालू असते त्याच्यापेक्षा युनिक आणि चांगल्या पद्धतीची आहे. एक हास्यास्पद गोष्ट असल्यासारखी सरकास्टिकल मुवमेंट असल्यासारखं. पण हे सरकार किती सिरियसली घेईल असं वाटतंय तुम्हाला? तुमचं जे म्हणणं की जेनझीचं एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आहे. युवकांचा प्रश्न आहे, जरी मुवमेंट सरकास्टिकल असली तरी पण ज्या डिमांड आहेत, मागण्या आहेत, त्या सर्व योग्य आहेत आणि 100% त्यांना न्याय भेटण्यासारखे आहेत. अनेक लोकांवर झालेले जे अन्याय आहे त्याच्या विरोधात हा उठणारा आवाज आहे आणि याच्यावर सरकार 100% काही ना काही रिस्पॉन्स करावा लागणार आहे सरकारला. त्याच्यामुळे सक्सेस तर मिळणारच आहे प्रोटेस्टला, याच्या संबंधी कोणत्या प्रकारचा डाऊट नाही. प्रोटेस्टला सक्सेस मिळेल असं या इथे जमलेले जे आंदोलक आहेत, समर्थक आपण पाहू शकतो. त्यांचं म्हणणं आहे. आपण इतरही पाहू शकतो. मराठी कहाँ से आए? बिहार से आए हो? यहाँ पे पुणे में रहते हो? नहीं, यहीं पे खपोली में रहता हूँ. अच्छा, तो ये सिर्फ प्रोटेस्ट के लिए यहाँ पे? हाँ, खपोली से आया हूँ यहाँ पे. अच्छा, प्रोटेस्ट के लिए क्या लगता है, क्या मांगे होगी क्या? इस्तीफा देना चाहिए. क्यों इस्तीफा देना? क्योंकि 22 लाख लोगों का खिलवाड़ किया है. इस्तीफा देना चाहिए. ऐसे आदमी लाइफ बर्बाद हो रहा है. न पढ़ लिख के क्या करेगा आदमी? उम्मीद लगाता है हमको अच्छी लाइफ मिलेगी, आदमी ऐसा कर रहा है, तो इस्तीफा देना चाहिए. भारत रत्न आपको क्या लगता है कॉक्रोच जनता पार्टी आपको न्याय दे पाएगी? आहोत ना? ऐसा होगा तो आपण देना थोडं खाली पड़ेगा. बसून घेऊ.
कब तक स्टेजवरचे सुद्धा खाली बसतील. स्टेजवरचे दिल्ली में जो आंदोलन हुआ था आप वहाँ पे गए थे? नहीं, वहाँ पे नहीं गया था, इसलिए यहाँ पे आया था. यहीं पे आए आंदोलन के लिए. आपकी क्या मांग है? आपकी क्या मांग? मेरी थोडं मेरा आता मानना है ज्यांना कि शक्य इस्तीफा आहे दे. त्यांनी खाली बसा, नाहीतर पाठीमागे बसा. किसको इस्तीफा देना चाहिए? स्टेजवरचे खाली बसलेले आहेत, आजूबाजूच्यांनी पण खाली बसा. और बाकी नाहीतर क्या मांग दहा रहेगी? पावलं आपके रोजगार पाठीमागे. के बारे में क्या मांग रहेगी? स्टेजवरचे बसलेले आहेत. रोजगार के बारे में क्या सिस्टम बहाली हो, नौकरियां भी नहीं दे रहे हैं. मोदी जी बोल रहे 2 लाख 2 करोड़ देंगे, कहाँ दे रहे लोक हैं? बसलेले आहेत वो भी नहीं दे रहे आणि हैं. त्यांना दिसत नाही. बकवास चल रहा है. मी पुन्हा आपको सांगतो, पता है ये आंदोलन किस वजह से? आपण हा. सर्वजण तर हे बिहारवरून संवैधानिक आलेले मार्गाने आहेत. आपली फक्त भूमिका त्या- मांडतोय. 70 बार पेपर आणि लीक ही हुआ है. भूमिका मांडत असताना इतना पेपर लीक होता है, किसी देश में नहीं होता आपण है. सर्वजण संविधान अरे कहाँ निर्मात्याच्या अभी सरकार के पास आप स्मारकाच्या क्या मांग समोर उभे रहे आहेत हैं? सरकार से क्या मांग आणि रहे त्यांचा मागे या एक ठिकाणचा इस्तीफा दे फोटो देते आपण क्या? पुतळा आपण पाहतोय. हाँ, तो दिशादर्शन करणारा उनके पास की बात पुतळा नहीं है, आहे. ये संभालना है. जे जे बिहारवरून आंदोलनामध्ये हे आलेले सहभागी आहेत या आहेत आंदोलनात ते सहभागी कृपया खाली होण्यासाठी बसतील. शिक्षण मंत्र्यांनी पाठीमागे राजीनामा उभे द्यावा असताना अशी यांची खाली मागणी बसा. आहे आणि हे आंदोलन कारण कशासाठी आपल्याला होत आहे कोणत्याही क्षणी हे देखील कार्यक्रम त्यांना सुरू माहिती आहे. करायचे. आपण जे इतर पाठीमागे सावली जे शोधत आंदोलक गेले आहेत त्यांनी त्यांच्या कृपया पुढे या. पोस्टर्सकडे एकदा पाहूया. मीम मटेरियल जे आपण शोधतोय आणि हे पुण्यात आपण आहोत. पुणेरी पाट्यांचा विषय निघणार नाही असं होणार नाही. आपण हे पोस्टर पाहू शकतो. पेपर फुटला की नैतिकता जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायचा असतो. हे शिकायला आता पुण्यातच ॲडमिशन घ्यावं लागेल का? एक सामान्य झुरळ. आम्ही इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट बघतो या आंदोलनामध्ये. जेनझीचं हे आंदोलन बोललं जात आहे आणि एक मीम मटेरियल देखील आम्हाला येते. मीम मटेरियलच्या माध्यमातून सरकारला सरकॅझममध्ये टोले लगावले जात आहेत. तुमचं एक पुण्यात आपण आहोत. पुणेरी पाट्यांचा विषय नेहमीच नसतोय. तुम्ही देखील इथे एक संदेश दिला आहे सरकारला एक सामान्य झुरळ म्हणून. तर काय वाटतं हे या सामान्य झुरळांना सरकार हलक्यात घेत आहे का? ऑब्व्हियसली म्हणजे आत्तापर्यंत नाही तर राजीनामा दिला असता, राईट? हो. पण काय वाटतं 6 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय तोपर्यंत राजीनामा होईल की नाही? आय होप सो. आय सर्टनली होप की होईल, बट इफ नॉट आय कांट हेल्प इट, विल स्टील गो अगेन. या कॉक्रोच जनता पार्टीचं भविष्य काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं आत्ता भविष्यापेक्षा जास्त प्रेझेंटवर फोकस करूयात. आत्ता जे करतात चांगलं करतात. अगेन बिंग अ पॉलिटिकल पार्टी, नंतर पॉलिटिक्समध्ये बऱ्याच गोष्टी होतात हे सगळ्यांना माहिती आहे. सो टुडे इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट इज कमिंग टुमॉरो. तुमची एक यूथ म्हणून तुमची काय अपेक्षा आहे? सॉरी? तुमची यूथ म्हणून काय अपेक्षा आहे? खूप आहेत मॅडम, सांगायला गेलं तर रात्राने गेले तेच. नाही नक्कीच. पण ह्या पलीकडे म्हणजे आता नीट पेपर फुटीचं प्रकरण आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महिलांचे पण प्रश्न आहेत इतर. पण ते एकत्रित ह्या पार्टीच्या माध्यमातून म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीला जे विरोधकांना जमत नाही. मला एका लाईनमध्ये सांगायचं झालं तर एकदा सुशिक्षित लोकांना संधी द्या देश चालवण्याची. कदाचित आम्ही चांगला चालवू देश. झुरळ देश बदलू शकतील का? 101%. झुरळ देश बदलू शकतील. आपण पाहिलं की पुणेरी पार्टीच्या माध्यमातून कशा प्रकारे सरकारला जो एक संदेश दिला गेलेला आहे आणि अर्थातच इथे जी जमलेली जी तरुणाई आहे, जी जेन झी आपण बोलतोय, पण इथे फक्त जेन झी नाही आहे, तरुण विचार करणारी पण देखील माणसं इथे जोडलेले गेले, त्या आंदोलनात जोडलेले गेलेले आहेत. आपण त्यांना पाहणार आहोत.